नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा मोफत यूट्यूब चॅनेल तलाठी भरती, पोलीस, वर्ग ब, वर्ग क परीक्षा, टीईटी परीक्षा, स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरळ सेवा भरती आणि लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षांसाठी चालवला जातो. हा पूर्णपणे मोफत चॅनेल आहे आणि यामध्ये आपण मराठी व मराठी व्याकरण, इंग्लिश व इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा सखोल अभ्यास ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत. याच मालिकेत मराठीचा अभ्यासक्रम आपण गेल्या एक महिन्यात संपवला. त्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास सुरू केला आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जवळ-जवळ 17 प्रकरणं झालेली आहेत आणि आता इंटेलिजन्स टेस्ट किंवा बुद्धिमत्ता चाचणीचा हा 5वा भाग आता आम्ही सादर करत आहोत. या भागामध्ये आपण मालिकेतील पुढील आकृती फिगर पॅटर्न रेकॉग्निशन हे मागील गेल्या 15 वर्षात जे अवघड प्रश्न आलेले आहेत, ते अवघड प्रश्न कसे सोडवायचे, त्याची उत्तर आणि स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहे. या भागामध्ये रोटेशन पॅटर्न, काउंटिंग ऑफ एलिमेंट्स, ओव्हरलॅपिंग पॅटर्न्स, कॉम्बिनेशन पॅटर्न, रिफ्लेक्शन पॅटर्न आणि प्रोग्रेसिव्ह चेंज पॅटर्न या 6ही प्रकारच्या जे प्रश्न येतात ते प्रश्न आम्ही इथे विस्तृतपणे सादर केलेले आहे. आकृती मालिकेच्या नमुन्यांचे प्रकार म्हणजे फिगर पॅटर्न्स कोणकोणत्या प्रकारे विचारले जातात. तर एमपीएससीच्या विविध परीक्षा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परीक्षा असो किंवा तुम्ही इतर यूपीएससीच्याही वर्ग ब, वर्ग क च्या परीक्षा बघितल्या तर त्यामध्ये आकृती मालिकेवर 6 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला म्हणजे रोटेशन पॅटर्न म्हणजे मराठीत ज्याला आपण फिरवण्याचा नमुना म्हणतो. यामध्ये दिलेल्या आकृत्या 90, 180, 135 वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरवल्या जातात. त्याला रोटेशन पॅटर्न म्हणतात किंवा घटक मोजणे म्हणजे काउंटिंग ऑफ एलिमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात, त्याचा नंबर वाढत जातो, कमी होत जातो. हा घटक मोजणे हा दुसरा प्रकार विचारला जातो. तिसरा म्हणजे ओव्हरलॅप होणारे नमुने. यामध्ये काय असतात, ओव्हरलॅपिंग पॅटर्न्स विचारले जातात. म्हणजे एक त्रिकोण दिला आहे, त्याच्यावरती चौकोन टाकला, चौकोनामध्ये वर्तुळ टाकलं, असं ओव्हरलॅपिंग करून एक मालिका तयार केली जाते आणि पुढची आकृती कोणती असा प्रश्न विचारला जातो. चौथा प्रकार म्हणजे संयोजनाचे नमुने, कॉम्बिनेशन पॅटर्न म्हणजे रोटेशन, काउंटिंग ऑफ एलिमेंट्स, ओव्हरलॅपिंग पॅटर्न्स या सगळ्यांना एकत्र करून याचं कॉम्बिनेशन करून काही प्रश्न यावर विचारले जातात. 5वा परावर्तनाचे नियम आणि काचेचे नियम यावर सुद्धा रिफ्लेक्शन पॅटर्न याच्या द्वारे प्रश्न विचारले जातात. आणि बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रकार आकृती मालिकेचा प्रकार म्हणजे प्रगत बदलांचा नमुना. याला प्रोग्रेसिव्ह चेंज पॅटर्न म्हणजे एका ठराविक पॅटर्नने आकृती बदलत जाते आणि तुम्हाला पुढची आकृती ओळखायची असते. आता हे 6 मेन प्रकार जे आहेत फिगर पॅटर्नचे ते आपण थोडक्यात याचं मूलभूत समजून घेऊया. आता आपण पहिल्यांदा फिरवण्याचा नमुना म्हणजे रोटेशन पॅटर्न बघूया. म्हणजे यामध्ये आकृती प्रत्येक टप्प्यात ठराविक कोनाने सामान्यतः 45 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री फिरवले जाते. म्हणजे पहिली आकृती 45 अंशाने जर फिरली तर दुसरी 90 ने, तिसरी 180 ने, तर मग चौथी कितीने फिरवली जाईल. तासांच्या दिशा किंवा उलट दिशेने हे कोन बदलत असतात. आता आपण एक उदाहरण बघूया. एक साधं उदाहरण बघूया. इतकं साधं उदाहरण ते कधी विचारत नाही. इथं आपल्याला पहिल्यांदा एक त्रिकोण दिसतोय. तो त्रिकोण
90 अंशामधून फिरल्यावर तो दुसऱ्या आकृतीत दिसतो त्याप्रमाणे दिसेल. तोच 90 ने फिरवला तर तिसऱ्या आकृतीत जो इन्व्हर्टेड त्रिकोण दिसतोय पहिल्या आकृतीचा इन्व्हर्टेड म्हणजे विरुद्ध दिशेने तो तिसरा येईल. तर प्रश्न विचारला आहे चौथ्या क्रमांकावर कोणते येईल. मग तिसऱ्या क्रमांकाचा जो त्रिकोण आहे तो आपल्याला 90 अंशाने फिरवायचा आहे. तो जर 90 अंशाने फिरवला तर खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणते ऑप्शन येतील. आता त्यांनी दिले ऑप्शन ए बी सी डी. आपण जर तिसरी आकृती प्रश्नातली नीट बघितली तर ती पहिल्या त्रिकोणाच्या विरुद्ध आहे, इन्व्हर्टेड आहे. ती जर 90 अंशाने फिरवली तर आपल्याला आकृती बी हे योग्य पर्याय मिळते. तर अशा प्रकारचे प्रश्न रोटेशन पॅटर्न मध्ये विचारले जातात. घटक मोजणे किंवा काउंटिंग ऑफ एलिमेंट्स हा दुसरा प्रकार आहे जो बऱ्याच वेळा विचारला जातो. यामध्ये वेगवेगळे घटक घ्या. त्या घटक म्हणजे ओळी असू शकतात, आकार असू शकतात, ठिपके असू शकतात आणि विशिष्ट संख्यात्मक नमुन्याचे पॅटर्नचे पालन करून बदलते. म्हणजे यामध्ये अंकगणितानुसार घटक बदलत जातात किंवा भूमितीनुसार घटक बदलत जातात. आता आपण एक उदाहरण बघूया. खाली 4 आकृत्या दिल्या आहेत. त्यामधील 3 आकृत्यामध्ये आपण त्रिकोण बघतोय. चौकोनात त्रिकोण दाखवला आहे. पहिल्या चौकोनात एक त्रिकोण आहे. दुसऱ्या चौकोनात 3 त्रिकोण आहे. तिसऱ्या चौकोनात 6 त्रिकोण आहे. तर चौथ्यामध्ये किती असतील. आता तुम्ही जर प्रत्येक आकृतीतील त्रिकोणाची संख्या मोजा. पहिल्यात 1 आहे, दुसऱ्यात 3 आहे, तिसऱ्यात 6 आहे. म्हणजे 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 3 6 झाले. आता हाच जर क्रम वापरला 1 2 3 तर पुढचं मग 4 ने वाढायला पाहिजे. मग चौथी आकृती कोणती असेल तर तिसऱ्यामध्ये 6 आहे म्हणजे त्यात 4 मिळवले जातील. म्हणजे पुढच्या आकृतीत 10 त्रिकोण असले पाहिजे. आणि आता उत्तर आपण बघितले ए बी सी डी तर सी हे बरोबर उत्तर आहे कारण त्यात 10 त्रिकोण दिलेले आहे. तिसरा प्रकार म्हणजे ओव्हरलॅप होणारे नमुने. आकृती विशिष्ट पद्धतीने एकत्र येतात किंवा ओव्हरलॅप होतात. प्रत्येक टप्प्यात घटक जोडले जातात, काढले जातात किंवा रूपांतरित केले जातात. त्यामुळे यासाठी ना निरीक्षण खूप महत्वाचे आहे. आता एक उदाहरण घेऊया. पहिल्या याच्यामध्ये एक चौकोन दाखवला आहे आणि त्या चौकोनात स्क्वेअर किंवा चौरस दाखवला आहे. त्याची दुसरी आकृती जर बघितली तर त्यात चौकोन आहे, चौकोनामध्ये चौरस आहे पण इथं त्रिकोण ऍड झालेला आहे. याची तिसरी आकृती बघितली तर चौकोन आहे, त्यामध्ये चौरस आहे, त्रिकोण आहे, त्यानंतर वर्तुळ आहे आणि पुढे त्यांनी विचारलंय पुढची आकृती कोणती असेल. आता आपल्याला त्यांनी पर्याय दिलेले आहे. 4 चौरस, दुसरा पर्याय 2 त्रिकोण 2 चौरस, 4 वर्तुळ आणि चौथा पर्याय दिला आहे चौकोन त्रिकोण वर्तुळ चौरस चौकोन वर्तुळ आणि चौकोन. आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्या आकृतीमध्ये एक चौरस किंवा चौकोन आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये त्याला त्रिकोण ऍड होतो. तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळात होतो आणि त्यामुळे प्रत्येक स्टेपला एक भौमितिक आकृती इथं ऍड होत जाते. त्यामुळे खाली दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला पर्याय डी हा निवडावा लागेल कारण त्यामध्येच चौकोन त्रिकोण चौरस त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन असा क्रम दिला आहे जो पहिल्या 3 क्रमाशी सुसंगत आहे. म्हणून याचे उत्तर आहे डी. चौकोनामध्ये चौरस त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन. ओव्हरलॅपिंग नमुन्यांचा किंवा ओव्हरलॅपिंग पॅटर्नचा अजून एक प्रकार बघूया.
आधी सांगितल्याप्रमाणे आकृती विशिष्ट पद्धतीने एकत्र येतात किंवा ओव्हरलॅप होतात, एकमेकावर ओव्हरलॅप होतात. काही टप्प्यात घटक जोडले जातात, घटक काढले जातात, रूपांतरित केले जातात. आता एक साधं उदाहरण बघूया. पहिल्या याच्यामध्ये वर्तुळ दिलेलं आहे, दुसऱ्यामध्ये वर्तुळात चौकोन दाखवलेला आहे, तिसऱ्या याच्यामध्ये वर्तुळात चौकोन आहे, चौकोनात चौरस आहे. तर चौथी आकृती कोणती? आणि 4 उत्तर दिलेले आहे, ए बी सी डी. आता जर तुम्ही बघितलं, पहिल्यात फक्त वर्तुळ होतं, दुसऱ्यात चौकोन त्यावर ओव्हरलॅप केला, नंतर तिसऱ्यामध्ये वर्तुळामध्ये चौकोन, चौकोनामध्ये चौरस केला. ही संगती जर बघितली तर यातलं उत्तर डी हे बरोबर उत्तर आहे, कारण त्यानुसार वर्तुळ, वर्तुळात चौकोन, चौकोनात चौरस, चौरसामध्ये त्रिकोण हे बहुमुखी आकृती बरोबर दिसते, म्हणून इथं उत्तर डी हे बरोबर उत्तर आहे. संयोजनाचे नमुने. आता संयोजनामध्ये ते रोटेशन विचारू शकतात, घटक विचारू शकतात, त्यांचं कॉम्बिनेशन करू शकतात, किंवा अगदी साधे प्रश्न विचारू शकतात. एक साधा प्रश्न संयोजनाचा आपण इथं बघतोय. आता पहिल्या आकृतीमध्ये एक चौकोन आहे आणि तो मध्ये मध्ये मधोमध विभागला गेलेला आहे. दुसरी आकृती बघितली तर तो चौकोन 4 भागात विभागला गेलेला आहे, म्हणजे आडव्या साईडने एक रेषा ऍड झालेली आहे मधोमध. तिसरी आकृती बघितली तर दुसऱ्या आकृतीला उजव्या साईडने एक रेषा मध्य बिंदूतून जाते आहे. तर चौथा पॅटर्न कोणता? उत्तर दिलेले ए बी सी डी. आता जर तुम्ही क्रम व्यवस्थित बघितला, पहिल्यांदा चौकोनाचे 2 भाग केले मधोमध, नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये परत चौकोनाचे 2 भाग करून 2 रेषांनी 4 त्याचे समान भाग केले. तिसऱ्या आकृतीमध्ये उजव्या साईडने तिरपी रेषा मध्यबिंदूतून जाऊन दिलेली आहे. तर मग चौथ्या याच्यात काय असेल? चौथ्या याच्यात डाव्या साईडने मध्यबिंदूतून जाणारी रेषा असेल. मग यामध्ये फक्त डी हा पर्याय असा आहे की त्यामध्ये डाव्या बाजूने मध्यबिंदूतून रेषा जाते आहे, म्हणून डी हे याचे उत्तर बरोबर उत्तर आहे. आता 5वा प्रकार म्हणजे परावर्तनाचे नमुने किंवा काचाचा नमुना, किंवा याला रिफ्लेक्शन पॅटर्न म्हणतात. हे विशेषतः आरशात प्रतिमा कशी दिसेल यावर हे प्रश्न विचारले जातात. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न सहसा अतिशय सोपे असतात. म्हणजे जर आरशासमोर तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला जर एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूचं प्रतिबिंब त्या आरशात कसं दिसेल? तर जेव्हा तुम्ही एखादी आकृती आरशासमोर ठेवतात, व्हर्टिकल मिरर समोर ठेवता, तेव्हा आरशात दिसणारी आकृती डावी उजवी उलट होते, म्हणजे त्याला लेफ्ट राईट रिव्हर्सल. म्हणजे वस्तू जी लेफ्टला असते ती राईटला जाते आरशामध्ये, आणि जी उजवीकडे असते ती डावीकडे जाते. आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे. लेफ्ट साईडला ट्रँगल आहे आणि राईट साईडला एक स्मॉल वर्तुळ आहे, आणि समोर आरसा दाखवला आहे, आणि पर्याय दिलेले अ वर्तुळ त्रिकोण, ब त्रिकोण वर्तुळ, सी वर्तुळ त्रिकोण उलट दिशेने, डी त्रिकोण वर्तुळ उलट दिशेने. सोपं आहे. यात वरती सांगितल्याप्रमाणे लेफ्ट राईट रिव्हर्सल होत आहे. आता इथं लेफ्टला त्रिकोण होता, तो राईटला जाईल आरशा, आणि लेफ्टला जो वर्तुळ होतं, राईटला जे वर्तुळ होतं ते लेफ्टला येईल. त्यामुळे ए वर्तुळ आणि त्रिकोण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता आपण प्रगत बदलाचा नमुना म्हणजे प्रोग्रेसिव्ह चेंज पॅटर्न बघूया. इथे अगदी सोपं उदाहरण समजण्यासाठी घेतलं आहे. इथं आकृत्यांमध्ये प्रगतिशील बदल होत जातात, जिथं घटकांना प्रणालीबद्ध पद्धतीने जोडले जाते, काढले जाते किंवा रूपांतरित केले जाते. इथं अगदी एक
सोपं उदाहरण घेतलंय. पहिला एक चौकोन आहे, त्या चौकोनाची जी सगळ्यात वरची बाजू आहे ती शेडेड किंवा ब्लॅक दाखवलेली. दुसरी आकृती जर बघितली तर तिच्या उजव्या बाजूची लाईन ही ब्लॅक दाखवली आहे. तिसरी आकृती बघितली तर तिचा तळाच्या भागाची जी बाजू आहे ती डार्क दाखवली. यावरून आपल्याला लक्षात येईल की 90 डिग्रीने हा जो शेडेड एरिया आहे चौकोनाचा तो बदलला आहे. म्हणजे पहिला 90 दिशेने फिरवला तर ती उजवी बाजू होते. दुसरा जर 90 दिशेने फिरवला तर ती तिसरी आकृती म्हणजे खालची बाजू शेडेड होते. तर मग चौथी कोणती असेल? जर तिसऱ्या आकृतीतला शेडेड भाग 90 ने फिरवला तर डाव्या बाजूची चौकोनाची रेषा शेडेड बनेल. म्हणून सी ज्याचा डाव्या बाजूचा रेषा शेडेड आहे, सी हे योग्य उत्तर आहे. अशा तऱ्हेने प्रगत बदलाचे नमुने असतात. हे अतिशय सोपं उदाहरण आहे, परंतु परीक्षेत यापेक्षा कठीण प्रश्न विचारले जातात. हा भाग तयार करताना आम्ही गेल्या 20 वर्षातल्या वेगवेगळ्या MPSC परीक्षांचे प्रश्न पत्रिका बघितल्या. तसेच वर्ग ब, वर्ग क यांच्या परीक्षा बघितल्या. तलाठी, पोलीस आणि इतर विभागांच्याही परीक्षा बघितल्या आणि त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आम्ही संकलित केले आणि त्यामधले थोडे अवघड असलेले प्रश्न आम्ही एकत्र केले. परंतु या प्रश्नांचं जेव्हा आम्ही व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर आम्हाला असं आढळलं की 50% प्रश्न हे घटक मोजणे, फिरवण्याचा नमुना आणि संयोजनाचे नमुने यांना एकत्र करून बनवलेले. म्हणजे हे प्रश्न सोडवताना आपल्याला 2 ते 3 प्रकारचा उपयोग करावा लागतो. दुसरं, आरसा आणि काचेवरचे प्रश्न फक्त 5% विचारले गेलेले आहे. 25% प्रश्न हे ओव्हरलॅप होणारे नमुने व प्रगत बदलाचा नमुना यावर आहे. हे सोडवताना प्रत्येक प्रश्नात प्रत्येक आकृतीमध्ये होणारे 2 किंवा 3 प्रकारचे बदल लक्षात ठेवावे लागतात. बाकीचे उरलेले जे 20% प्रश्न आहे हे एक तर घटक मोजणे, एक तर फिरवणे म्हणजे रोटेशन किंवा संयोजन यावर असतात. हे प्रश्न सोडवताना निरीक्षण व आकलन फार महत्वाचे घटक ठरतात. दुसरी गोष्ट, हे प्रश्न तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटामध्ये सोडवावे लागतात. म्हणून निरीक्षण व आकलन हा सगळ्यात महत्वाचा दुवा ठरतो. आता आपण सुरुवात करूया. गेल्या 15 वर्षातील काही अवघड प्रश्नांपैकी आम्ही जवळजवळ 50 प्रश्न निवडलेले आहेत. त्यातील एक, खालील आकृतीबंध पूर्ण करणारी आकृती ओळखा. तर एक्स ही आकृती अर्धवट दिलेली आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्या क्वेश्चन मार्कच्या जागी जे पर्याय दिलेले 1, 2, 3, 4 त्यापैकी कोणतं उत्तर येईल? आता या मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये पॅटर्न आहे. तुम्ही जर या आकृतीचा डावीकडचा सगळ्यात बाजूचा भाग बघितला तर तिथं त्रिकोणांची रचना बघा. त्यानंतर डावीकडचा वरचा भाग बघितला तर त्यात त्रिकोणांची रचना बघा. त्यानंतर उजव्या साईडच्या वरच्या याच्यात त्रिकोणांची रचना बघा. हे जर तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर हे कोण उलट्या क्रमाने चालत आहे. त्यामुळे तुम्ही जर उत्तर बघितले 1, 2, 3, 4 तर 4 हा पॅटर्न क्वेश्चन नंबरच्या जागी बरोबर फिट बसतो. म्हणून हे कोण अनुक्रमे उलट्या क्रमाने चालत असल्यामुळे D4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
अजून एक उदाहरण बघूया. खालील आकृतीबंध पूर्ण करणारी आकृती ओळखा. एक्स म्हणून एक आकृती दिली आहे आणि तिचा उजव्या साईडचा खालचा भाग क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि बाकीचे भाग दाखवण्यात आलेला आहे आणि पर्याय दिला आहे 1 2 3 4. आता इथं तुमचं निरीक्षण फार महत्वाचं आहे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितलं तर या तिन्ही दिलेल्या बाजूंमध्ये प्रत्येक बाजूला एक पोकळी आहे आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर C3 ला थोडी पोकळी दिसते जी इतर 3 याच्यात नाहीये. त्यामुळे अर्धगोळातील रेषा आणि लहानशी पोकळी हे जर आपल्या लक्षात आलं तर C3 हे उत्तर आपल्याला लगेच येतं. तर थोड्याशा अवघड प्रश्नांकडे जाऊया. एक आकृतिबंध दिलेला आहे आणि आपल्याला ए बी सी डी या पर्यायापैकी उत्तर निवडायचं आहे. आता तुम्ही प्रत्येक आकृती बघा. पहिली आकृती बघा. पहिल्या आकृतीच्या मध्यभाग 90 अंश तासाच्या दिशेने किंवा 90 अंश उलट दिशेने फिरतो. आकृती बघा. पहिली रो त्यामध्ये रोटेशन जर बघितलं तर ते 90 अंश उलट दिशेने फिरताना दिसत आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये ते तास काट्याच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरताना दिसत आहे. तर तिसऱ्यामध्ये ते कसं असेल? तिसऱ्यामध्ये पहिल्या आकृतीत ते मध्यभागी आहे, त्यानंतर ते 90 क्लॉकवाईज फिरल्याने मध्यभागी आलं. त्यामुळे तिसऱ्या वेळेला ते जेव्हा 90 ने फिरेल ते 12 या ठिकाणावर येईल म्हणजे सी हे एक करेक्ट उत्तर आहे. आता अजून एक प्रश्न बघूया. प्रश्नातील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. इथं वेगवेगळे प्रकार दिलेले आहे. षटकोन दिलाय, 2 चौकोन दिलेले. तुम्ही रो वाईज बघत चला आणि कॉलम वाईज बघत चला. आता रो वाईज बघितलं तर षटकोन चौकोन चौकोन, नंतर त्रिमितीय आकार वर्तुळ आणि वर्तुळामध्ये त्रिमितीय आकार आणि तिसऱ्यामध्ये त्रिकोण वर्तुळ आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता तुम्ही जर प्रत्येक क्रम बघितला तर तिसरी आकृती जेव्हा मिळते जेव्हा दुसऱ्या आकृतीत प्रथम आकृती ठेवली जाते आणि प्रथम आकृतीत पुन्हा दुसरी आकृती ठेवली जाते पण तिचा आकार कमी केला जातो. तुम्ही रो 2 बघा म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल. त्यामुळे इथं आपल्याला वर्तुळामध्ये त्रिकोण आणि त्रिकोणात वर्तुळ म्हणजे लहान साईज करून म्हणजे उत्तर बी हे योग्य उत्तर आपल्याला मिळेल. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नातील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल? आता इथं प्रश्नचिन्ह बरोबर मध्यभागी दिलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ही मॅच स्टिक आहे, ती सरळ आहे पहिल्या रो मध्ये, नंतर ती खालच्या दिशेने फिरलेली आहे आणि नंतर परत ती फिरून उजव्या दिशेला तोंड करून झालेली. त्याप्रमाणे दुसरा जर रो बघितला तर मधला अंक क्वेश्चन मार्क आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्या अगोदर आपण तिसरी रो बघूया. तिसऱ्या रो मध्ये काडी पहिल्यांदा सरळ आहे 180 डिग्री मध्ये, नंतर ती पूर्णपणे 180 डिग्रीने फिरली आहे आणि परत 180 ने फिरून ती सरळ झालेली. तर आता आपल्याला या सगळ्यांचा संदर्भ घेऊन मधली आकृती कोणती असेल हे बघायचं आहे. आता पहिली आकृती इथं एक काळ वर्तुळ आणि एक सिलेंडर आहे आणि तिसरं
तिसरं या रो मधलं आहे हे काळं वर्तुळ वरती आहे आणि सिलेंडर खाली आहे. 100 ते 135 डिग्रीचा कोन आहे. मी 180 म्हटलं, पण 100 ते 135 डिग्रीच्या कोनातून हे फिरतायत. मग ही जी पहिली आकृती जी आहे दुसऱ्या रो मधली, ही जर 135 डिग्रीने फिरली तर आपल्याला सी हे योग्य उत्तर येते. म्हणून सी हा योग्य पर्याय आहे. कारण इथं आकृत्या 135 अराउंड 135 डिग्रीच्या अंशात फिरतात. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नातील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथं 3 रो दिलेले आहे आणि सेकंड रोच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आन्सर मध्ये आपल्याला ए बी सी डी हे पर्याय दिले. तर तुम्ही जर आकृती बघितली तर एक वर्तुळ आहे पहिल्या रो मध्ये आणि एक चौकोन आहे. अशा 3 आकृत्या उपस्थित आहेत आणि ज्याप्रमाणे सर्व स्तंभामध्ये वर्तुळ व चौकोनाचे वेगवेगळे नमुने आहेत. म्हणजे काही पूर्ण ब्लॅक आहे, काही पूर्ण फक्त वर्तुळ आहे आणि काही शेडेड आहे. हा जर पॅटर्न तुम्ही बघितला तर तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला जो पॅटर्न येणार आहे तो पॅटर्न इतर पॅटर्न प्रमाणे वर्तुळ आणि चौकोन हे दोन्ही क्लिअर म्हणजे विदाऊट शेडिंग किंवा विदाऊट काळा रंग असलेले असे, म्हणजे उत्तर बी म्हणजे वर्तुळ आणि चौकोन ही आकृती मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे, फक्त आकृतीचं नीट निरीक्षण करा. पहिली आकृती आणि दुसरी आकृती काही काही फरक जाणवतो. बर, प्रत्येक रांगेतील दुसरी आकृती प्रत्येक आकृतीच्या खालच्या भागाला तिच्या वरच्या भागाशी जोडून प्राप्त केली जाते. मग असं जर असेल तर दुसरी आकृतीच्या खालच्या भागाला वरच्या भागाशी जोडलं तर काय होईल? जे वरती जो षटकोन दिला आहे तो जर असा जोडला तर उत्तर काय येईल? उत्तर येईल ए. म्हणून ए हे योग्य उत्तर आहे. आता इथं बघूया प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर कोणतं. आता इथं बघा, जर आकृत्या बघितल्या तिन्ही रो मधल्या, शेवटच्या रो मधला शेवटचा चौकोन रिकामा आहे, तिथं क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही जर आकृत्या नीट बघितल्या तर इथं 3 प्रकारचे चेहरे, त्रिकोणी चेहरा, वर्तुळाकार चेहरा आणि चौकोनी चेहरा. 3 प्रकारचे शरीर आहे. चौकोनी शरीर, लाईन किंवा रेषेचं शरीर आणि त्रिकोणात सारखं शरीर. 3 प्रकारचे हात आहे, वरच्या दिशेने, खालच्या दिशेने आणि समांतर. आता हे जर तुम्ही बघितलं तिसऱ्या रो मध्ये तुम्ही जर आले तर ते हात वरती आहे, पाय उलट दिशेने, चौकोन आहे शरीर आणि वर्तुळ हा चेहरा आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत त्रिकोण हा चेहरा आहे आणि त्रिकोण हे शरीर आहे आणि हात सरळ आहे आणि पाय दुसऱ्या रो मधल्या दुसऱ्या आकृतीप्रमाणे आहे. म्हणजे एक कॉम्बिनेशन टाईपच्या प्रकाराचं उदाहरण आहे. आता हाच क्रम जर पुढे तुम्ही चालू ठेवला तर तुम्हाला पहिल्यांदा विचार करावा लागेल डोके कोणते असेल, चेहरे कोणते असेल. चेहरा वर्तुळ झालाय, त्रिकोण झालाय म्हणजे चेहरा चौकोन असणार. चेहरा चौकोन झाला, नंतर शरीराचा भाग चौकोन झाला, त्रिकोण झाला म्हणजे शरीराचा भाग लाईन येणार, म्हणजे शरीर लाईन आलं, बरोबर आहे. हात वरती आहे, हात समांतर आहे म्हणजे हात खाली येणार, हे बरोबर झालंय.
पाय उलट्या प्रकारे आणि हळून धरलेले असे दोन आकृत्यात आहे. म्हणजे पाय हे आवळून धरल्याप्रमाणेच येणार. त्यामुळे योग्य उत्तर यामध्ये येईल. चौकोनी चेहरा, खाली असलेले हात, रेषा असलेली बॉडी आणि वर्तुळ असलेले पाय, म्हणून अ हे उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न बघूया. खालील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे? आकृत्या बघून घ्यायच्या, रो वाईज बघायच्या, कॉलम वाईज बघायचा, कुठे संबंध मिळतो का. पहिला अर्धा सेकंद त्याकडे द्यायचा. पहिल्या रो मध्ये एक चौकोन आहे, ज्यात उभ्या आणि आडव्या रेषांनी तो व्यापलेला आहे. नंतर चौकोन, नंतर षटकोन आहे, षटकोनामध्ये उभ्या रेषा फक्त आहे आणि त्यानंतर ब्लँक षटकोन आहे. दुसरी रो जर बघितली तर त्यामध्ये षटकोनाला उभ्या रेषा दाखवल्या आहे, नंतर चौकोन आहे आणि त्यानंतर काय येईल विचारलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी आपण खालचंही बघणं गरजेचं आहे. खाली षटकोन आहे, त्यानंतर खालील षटकोनामध्ये उभ्या आडव्या रेषा आहे आणि नंतर चौकोन आहे, तिथं उभ्या रेषा आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमवारीमधील प्रत्येक आकृतीमध्ये पहिल्या क्रमवारीतील एक या आकृतीचे उलटे रूप आणि दोन या आकृती जशी आहे तशी घेतलेली आहे. म्हणून इथं तुम्हाला उत्तर सी हे येईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, षटकोन, उभ्या आणि आडव्या रेषा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला वेगवेगळे भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत. आता ना आपण एका रांगेतील पहिल्या आकृतीपासून दुसऱ्या आकृतीकडे जेव्हा जातो तेव्हा बघा, पहिल्या याच्यामध्ये दोन दोन रेषा एकमेकांना विभागताय आणि दुसरी आकृती जर बघितली तर त्यात उजव्या आणि डाव्या बाजूने मध्यबिंदूतून जाऊन रेषा करून आकार बदललेला आहे. मात्र तिसऱ्या आकृतीत त्यांनी पहिल्या आकृतीमध्ये चारही ठिकाणी 4 शून्य दाखवलेले, मधल्या रेषा गायब झालेले. दुसरी आकृती जर बघितली तर पहिल्यांदा फक्त चौकोन आहे, चौकोनाला नंतर दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या भागात एकमेकाला विभागून जाणाऱ्या रेषा दाखवल्या आहे आणि त्या रेषांच्या जागी तिसरीमध्ये 4 टिंब झालेले पहिल्या आकृतीत. तर मग चौथ्या आकृतीचं काय होईल? सेम लॉजिक आहे. पहिल्या याच्यात दोन मोठे लंब एकमेकांना क्रॉस करताय, नंतर त्यांना दोन रेषा हे करताय. मग पहिल्या वरच्या दोन रो मध्ये जो सिक्वेन्स आला त्यानुसारच काय होईल, पहिल्या आकृतीला रेषांच्या जागी 4 बाजूला 4 शून्य येतील. म्हणजे तिथं सी हे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न. यामध्ये बघा, पहिल्या चौकोनामध्ये एक छोट वर्तुळ आणि खालच्या साईडला त्रिकोण दिला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हा खालचा त्रिकोण वरच्या साईडला गेलेला आहे. वरचं वर्तुळ खाली आलं आहे, परंतु त्याचे 2 झाले, एका वर्तुळाचे 2 झाले आणि पहिल्या याच्यात एक त्रिकोण होता तर इथं खाली परत एक त्रिकोण झालाय. म्हणजे एका त्रिकोणाचे 2 त्रिकोण झाले, एका वर्तुळाचे 2 वर्तुळ झाले, पण त्यांच्या जागा बदलल्या गेलेल्या आहेत. आता हाच नियम जर दुसऱ्या रोला लावला तर वरती वर्तुळ आहे आणि खाली चौकोन आहे. मग पहिल्या आकृतीतला त्रिकोण वरती गेला होता, इथं खाली चौकोन आहे म्हणजे चौकोन वरती जाईल. बरोबर आहे? चौकोन वरती गेला आणि एक वर्तुळाचे 2 वर्तुळ झाले. एक आणि एक 2 वर्तुळ म्हणजे ते 8 सारखं दिलं तर 2 वर्तुळ झालं. पण त्रिकोण हा वरच्या आकृतीमध्ये डबल झाला होता. म्हणजे इथं सुद्धा चौरस किंवा चौकोन डबल होईल आणि तो डबल झिरोच्या खाली येईल.
म्हणजे तिथं डी हे योग्य उत्तर आहे की वरचा चौकोन नंतर 2 शून्य आणि खालचा चौकोन हे योग्य उत्तर आहे. हा एक सोपा प्रश्न आलेला होता. चुकून कधी कधी सोपे प्रश्न येतात. एक पहिल्या रो मध्ये एक आडवी रेषा दाखवलेली आहे आणि दुसऱ्या पहिल्याच रो मध्ये दुसऱ्या भागात तिला समांतर जाणारी रेषा दाखवली आणि रो 2च्या पहिल्या भागात क्वेश्चन मार्क दिला आहे आणि रोच्या दुसऱ्या भागात दिलेला आहे 3 चौकोनाच्या 3 बाजू ज्या एकमेकांना जुळलेल्या नाही. तर मग आता इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? आता एक लक्षात घ्या, पहिल्या आकृतीमध्ये वरच्या डाव्या आकृतीपासून सुरू करताना एक जी रेषा आहे ती काट्याच्या दिशेने वाढत आहे. त्यामुळे चौथ्या भागात 4 रेषा येतील. म्हणजे इथं पहिला होता काट्याच्या दिशेने 1 वाढली 2 झाल्या, परत काट्याच्या दिशेने 1 वाढली 3 झाल्या, परत 1 काट्याच्या दिशेने वाढली ते 4 होईल. 4 झालं तर उत्तर येईल सी, म्हणून C4 हे बरोबर उत्तर आहे. आता बघा, यामध्ये पहिली रांग बघा, तिन्ही आकृत्यामध्ये वरचा जो चौकोन आहे तो राखाडी आहे, म्हणजे शेडेड आहे. दुसरी रांग बघा, डाव्या साईडचा वरचा डावा राखाडी आहे, मधला कोणता आहे माहित नाही. तिसराही डावा राखाडी आहे. मधल्याही आकृतीत वरचा डावा राखाडी असणे आवश्यक आहे. म्हणून तिसऱ्या मधल्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला सी डाव्या साईडने राखाडी असलेला चौकोन हे बरोबर उत्तर आहे, कारण ते पहिल्या आणि तिसऱ्या रोच्या सिक्वेन्सशी मॅच होतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, डाव्या साईडचा चौकोन राखाडी. आता पुढचा प्रश्न बघूया. कृपया आकृतीचं नीट निरीक्षण करा. यात 3 भाग आहे. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. आकृतीमुळे कदाचित आपल्याला ते क्लिअर कट दिसत नसतील, पण 3 उभे कॉलम आहेत आणि 3 आडवे रो आहेत. आता पहिल्या रो कडे जाऊया. उजव्या हाताला मध्यभागी शेडेड चौकोन आहे. दुसऱ्या याच्यामध्ये त्याला जोडून शेडेड चौकोन आहे आणि तिसऱ्या आकृतीत हे एक पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या आकृतीत विरुद्ध दिशेला असलेले तिसऱ्या आकृतीत एकत्र येऊन वरचा भाग दोन्ही शेडेड करून टाकतात. दुसरी आकृती बघा, खालच्या भागात शेडेड आहे, दुसऱ्या याच्यामध्ये एकमेकावर शेडेड आहे आणि तिसऱ्या भागामध्ये डाव्या साईडला परत शेडेड होऊन आकृती तयार झाली. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या स्तंभातील घटकांचं एकत्रीकरण तिसरी मध्ये होत आहे. मग तिसऱ्या याच्यात काय होईल? तिसऱ्या याच्यामध्ये खाली एक चौकोन दिलेला आहे भरलेला आणि वरती उजव्या साईडला एक चौकोन आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये ते तिन्ही चौकोन एकत्र आलेले आहे आणि एक डाव्या साईडचा खालचा फक्त रिकामा राहिलेला आहे. हे जर एकत्र केलं तर तो रिकामा राहिलेला चौकोनी पूर्ण होऊन जाईल. म्हणून 4ही चौकोन शेडेड येतील, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. हा अतिशय सोपा प्रश्न. आता या प्रकारचा प्रश्न बघूया. यामध्ये बघा 3 कॉलम आहे, 3 रो आहे. पहिला रो बघूया किंवा रांग बघूया. पहिली 2 बाण वरच्या दिशेने जात आहे. दुसऱ्या भागामध्ये एक बाण वरच्या दिशेने, एक भाग खालच्या दिशेने जातोय.
तिसऱ्यामध्ये एक बाण खालच्या दिशेने, एक बाण वरच्या दिशेने जातो. कृपया क्रम लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक ओळीतल्या दुसऱ्या आकृतीत पहिल्या आकृतीचा बाण जसा तसा असतो, पहिला बाण जो आहे, आणि दुसरा बाण उलट्या स्वरूपात असतो. तिसरी आकृती दुसऱ्या आकृतीतील बाण उलट करून मिळवलेली असते. म्हणजे इथं दुसऱ्या आकृतीमध्ये वरती जो बाण दाखवला आहे तो खाली दाखवला गेला आहे, आणि खाली दाखवलेला बाण वरती गेलेला आहे, म्हणून दुसऱ्या आकृतीला उलट करून पहिल्या रो मधली तिसरी आकृती मिळवलेली. तसंच दुसऱ्या रांगेमध्ये आहे. म्हणजेच हाच तर्क वापरला तर तिसऱ्या रो मध्ये पहिला बाण वरती आहे, दुसरा बाण खालच्या दिशेने आहे. दुसऱ्या आकृतीत पहिला बाण कसा राहील? पहिला बाण जसाच तसा राहील, पण दुसरा बाण उलट्या स्वरूपात यायला पाहिजे. म्हणजे दोन्ही बाण वरच्या साईडला पॉइंट करतील, म्हणून डी जिथं दोन्ही बाण वरच्या साईडला पॉइंट करतात, डी हे बरोबर उत्तर आहे. आता परत एक प्रश्न बघूया. पहिल्या याच्यात एक मोठं वर्तुळ आहे पहिल्या रो मध्ये, त्याला जोडूनच एक लहानसं वर्तुळ आहे. दुसऱ्या सेल मध्ये पहिलं वर्तुळ, नंतर पहिल्या भागात जे एक वर्तुळ होतं त्याचे दोन वर्तुळ झालेले. तसंच तुम्ही परत उजवीकडे गेला तर मोठं वर्तुळ आणि दोन वर्तुळाच्या ऐवजी तीन वर्तुळ झाले. म्हणजे इथं क्रम लक्षात ठेवा. पहिल्या याच्यात मोठं वर्तुळ आणि एक लहान वर्तुळ होतं. दुसऱ्या याच्यात मोठं वर्तुळ तसंच राहिलं, पण लहान वर्तुळ एकाने वाढलं. तिसऱ्या याच्यात मोठं वर्तुळ एकच राहिलं आणि लहान वर्तुळ परत एकाने वाढून 2चं 3 झालं. तसंच आपण दुसरी लाईन बघा किंवा दुसरी रो बघा. वर्तुळ आहे, वर्तुळाला एक आकृती दाखवलेली आहे, ती आकृती डबल झालेली दुसऱ्या याच्यामध्ये, आणि तिसऱ्या याच्यामध्ये ती 3 झालेली. म्हणजे इथं 1 2 3 चा तर्क लावण्यात आलेला आहे. मग तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं दिलेल्या आकृतीनुसार पहिल्याला चौकोनाला एक वर्तुळ आहे, दुसऱ्या चौकोनाला 2 वर्तुळ आहे, म्हणून तिसऱ्या याच्यामध्ये चौकोनाला 3 वर्तुळ, म्हणून ए हे योग्य उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. परत 3 कॉलम 3 रो. पहिला रो बघा, पहिल्या याच्यात 3 वर्तुळ, दुसऱ्या याच्यात 6 वर्तुळ, तिसऱ्या याच्यात 9 वर्तुळ. दुसऱ्या रांगेत या किंवा दुसऱ्या रो मध्ये या. पहिल्या याच्यामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये 2. मग तिसऱ्यामध्ये पहिल्या याच्यात 3 दाखवले, दुसऱ्या याच्यात 2 दाखवले, तर प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? तर आता इथं तर्क असा आहे बघा, 1 2 3 चं रेशो वापरलेला आहे. इथं पहिला रो मध्ये पहिल्या रांगेत 3 वर्तुळाचे 6 झाले, 6 चे 9 झाले. 1 गुणिले 3 म्हणजे 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9. दुसऱ्यामध्ये 6 होते, 2 त्रिक 6, 2 दुने 4, 2 एक 2 म्हणजे 2, 2 राहिलेले तिसऱ्या याच्यात. त्याचप्रमाणे इथं सी मध्ये जर 3 आहे नंतर 2 आहे तर इथं 1 येईल, म्हणजे इथं एक वर्तुळ हे योग्य उत्तर आहे, म्हणून सी हे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. परत 3 रांगा आणि 3 उभे कॉलम्स, रोज अँड कॉलम्स. आता पहिली रो बघूया. यात एक रेषा आणि त्याला विभागून जाणारी दुसरी रेषा. दुसऱ्या याच्यामध्ये एक रेषा डबल झालेली आहे
विभागणारी रेषा तशीच झाली आहे. तिसऱ्या याच्यामध्ये 2 रेषांच्या 3 रेषा झालेल्या आहे, पण विभागणारी रेषा एकच राहिलेली आहे. म्हणजे पहिली आकृती जी आहे त्या आकृतीतल्या आडव्या लाईनचं डबल होतं दुसऱ्या सेलमध्ये. तिसऱ्या सेलमध्ये आडव्या आकृतीला परत एक लाईन करून 3 लाईन होता आणि मधली लाईन तशीच राहते. तर दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये 2 सरळ रेषा वरती एक रेषा, 2 सरळ रेषा मध्ये आल्या. म्हणजे वरची रेषा 1 ने वाढली आणि ती मध्ये आली. मधल्या 2 रेषा एकमेकापासून थोड्या दूर गेल्या. तिसऱ्या आकृतीत त्या 2 रेषा परत दूर राहिल्या, परंतु मधल्या ज्या 2 रेषा होत्या त्याला एक रेषा ऍड झाली म्हणजे 3 झाले. म्हणजे पहिल्या रो मध्ये जे तर्क आहे तोच तर्क दुसऱ्याला वापरलेला आहे. तर तिसऱ्यामध्ये कसं आहे? तिसऱ्यामध्ये 3 उभ्या रेषा दिल्या आहे, एक आडवी रेषा दिली आहे. दुसऱ्यामध्ये 3 उभ्या रेषा दिल्या आहे आणि एक आडव्या रेषेची 2 रेषा झालेल्या आहे. म्हणजे तिसऱ्यात 3 रेषा होणार. म्हणून इथं आपल्याला उत्तर येईल 3 आडव्या रेषा आणि 3 उभ्या रेषा. असं आहे का आपल्याकडे? यामध्ये ऑप्शन बी मध्ये 3 उभ्या रेषा आणि 3 आडव्या रेषा आहे, म्हणून उत्तर बी हे योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न बघूया. कृपया या आकृतीमधले तिन्ही रो आणि तिन्ही कॉलम कडे लक्ष द्या. आता सगळ्यात वरचा रो घेऊया. काळं वर्तुळ वरती एक रेष, दुसऱ्या याच्यात काळं वर्तुळ त्याला दोन्ही साईडला 2 रेषा आणि तिसऱ्या याच्यामध्ये काळं वर्तुळ आणि त्याला 2 साईडला रेषा आणि वरती एक रेषा. दुसरी आकृती जर बघितली तर त्यात काळ्या वर्तुळातून मधून एक रेषा जाते. दुसऱ्या आकृतीमध्ये काळं वर्तुळ त्याला उजव्या साईडला आणि खालच्या साईडला 2 रेषा दाखवलेल्या आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये वरची रेषा आणि आडवी रेषा कायम आहे. म्हणजे खालची रेषा त्यांनी घालवलेली आहे. मग तिसऱ्या आकृतीमध्ये हाच तर्क वापरायचा. पहिल्या सेलमध्ये काळ्या वर्तुळाला वरती एक रेषा आहे, दुसऱ्यामध्ये काळ्या वर्तुळाला आडवी रेषा आहे. तर या दोघांमध्ये कॉमन कोणताही ऍटम नाही, म्हणून हे दोन्ही रेषा एकत्र येऊन काळ्या वर्तुळाला वरती रेषा आणि आडवी रेषा हे असे उत्तर येईल. म्हणून योग्य उत्तर बी हे आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. याती परत 3 रो 3 कॉलम बघायचे. पहिली आकृती नीट बघा. स्पष्टीकरणामध्ये आपण चेहरे, हात, पाय असे उदाहरण दिले आहे, परंतु ते जरी नाही वापरले तरी आपण निरीक्षणाद्वारे लक्षात घ्या. पहिल्या आकृतीमध्ये मधलं जे वर्तुळ आहे त्याच्या खाली जी रेषा किंवा मान म्हणू शकता चेहऱ्याची ती दाखवली आहे, ती दुसऱ्या आकृतीमध्ये 90 डिग्रीने फिरली आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये परत 90 डिग्रीने फिरली आहे. आता दुसरी रांग घ्या किंवा दुसरी रो घ्या. इथं पहिल्या आकृतीतलं चेहरा किंवा वर्तुळ आणि जोडणारी रेषा किंवा मान ही 90 अंशाने फिरवून ती दुसऱ्या आकृतीमध्ये सरळ झालेली आहे आणि वर्तुळ आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये ती परत 90 डिग्रीने फिरवून वर्तुळ आणि रेषा दाखवलेली आहे. आता तिसरी आकृती बघूया. यामध्ये पहिल्या सेलमध्ये वर्तुळ आणि मान किंवा रेषा आहे. ती जर 90 ने फिरवली तर आपल्याला वर्तुळ आणि आडवी रेषा येते. तर मग परत हे 90 ने फिरवलं वरच्या तर्काप्रमाणे तर ही रेषा वरच्या बाजूला जाईल. आता ही रेषा जर वरच्या बाजूला गेली तर आपल्याला वर्तुळ आणि वरच्या बाजूची रेषा म्हणजे सी हे उत्तर येतं. आता हा कॉम्बिनेशन पॅटर्न टाइपचा प्रश्न बघूया.
परत 3 रो 3 कॉलम. आता पहिला कॉलम बघूया. याच्यामध्ये वर्तुळाला 2 विभागात विभागलंय. वरच्या भागाला 1 नंबर दिलाय, दुसऱ्याला 2 नंबर दिलाय. तर पहिल्या कॉलम मध्ये दुसऱ्या सेल मध्ये आले तर खाली तुम्हाला फक्त 2 दिसेल, एक गायब झालेला आहे. आणि पहिल्याच कॉलम मध्ये तिसऱ्या सेल मध्ये जर आला तर वरचा भाग उलटा झाला आहे आणि त्याला 1 नंबर दिला आहे, खालचा भाग तसाच राहून 2 झालेला आहे. तर दुसरा कॉलम बघूया. इथं चौकोन आहे, चौकोनाचे 2 भाग आहे. पहिला वरचा 1, खालचा 2. दुसऱ्या कॉलम मध्ये दुसरी आकृती बघितली तर चौकोन आहे, फक्त 2 झालेला आहे. आणि याला उलट जरी केला तरी चौकोनच राहतो, म्हणून खाली 1 आणि 2 असे 2 चौकोन आलेले आहेत. तर तिसरी आकृती बघूया. हा समांतरभुज चौकोन आहे, त्याचे 2 भाग केले, 1 आणि 2. आता या तर्कानुसार दुसऱ्या भागामध्ये आपण वरचा भाग उडवणार, म्हणजे खाली फक्त समांतरभुज चौकोनाचा फक्त 2 राहिला. मग खाली इथे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? आता 1 ला जर उलट केलं तुम्ही तर आपल्याला येणारी आकृती ही 1 आणि 2 हे एकमेकांना मध्ये जोडले गेलेले दिसतील. असा पर्याय जर बघितला तर हे पर्याय 1 आणि 2 एकमेकांना जोडले गेलेले हा योग्य पर्याय आहे. तर खालील प्रश्न बघूया. आकृती दिलेली आहे, 3 रो 3 कॉलम आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये शेवटच्या बाजूला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आपल्याला ती आकृती शोधायची आहे. तर ते सोपं आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये तिसऱ्या स्तंभात सगळ्यात वरती काय आहे? 2 पांढरे ठिपके आणि एक काळा झिरो काळा ठिपका आहे. काळा ठिपकाच नाही. तर तिसऱ्या स्तंभामध्ये दुसऱ्या रो मध्ये 2 पांढरे आहेत आणि एक काळा ठिपका आहे. तर मग खालच्या चौकोनामध्ये काय असेल? तर तुम्ही जर बघितलं तर तिसऱ्या स्तंभामध्ये पहिल्यामध्ये 2 पांढरे आहे, दुसऱ्यामध्येही 2 पांढरे आहे, मग तिसऱ्यामध्येही 2 पांढरे आहे. परंतु काळ्या ठिपक्यांची संख्या पहिल्या याच्यात 0 आहे, दुसऱ्यात 1 आहे, तिसऱ्यात 0 आहे, अशी आहे. म्हणून शेवटच्या चौकोनामध्ये 2 पांढरे ठिपके आणि एकही काळा ठिपका नाही, म्हणजेच पर्याय डी हे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. परत 3 रो 3 कॉलम. सगळ्यात वरची रो त्रिकोणामध्ये त्रिकोण. दुसऱ्या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीचा वरचा त्रिकोण काळा केला गेलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये त्या त्रिकोणाच्या लागून असलेला खालचा इन्व्हर्टेड त्रिकोण काळा केला गेलेला. मग हा तर्क दुसऱ्याला लागू आहे का? पहिल्या याच्यात एक वर्तुळ 4 भागात विभागले गेलं आहे आणि त्याचा उजवा भाग दुसऱ्या भागात काळा दाखवला गेलेला आहे आणि तिसऱ्या भागात त्याला लागूनच असलेला भाग काळा दाखवला गेलेला आहे. मग तोच तर्क इथं जर केला, पहिल्या याच्यात चौकोन आणि त्याला 2 एकमेकांना छेदणाऱ्या रेषा दाखवलेल्या आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये वरचा उजव्या भागचा भाग चौकोनाचा जो त्रिकोण आहे तो काळा दाखवला गेला आहे, म्हणून त्याला लागून असलेला लगतचा भाग सुद्धा तिसऱ्या आकृतीत काळा दाखवला जाईल, म्हणून डी हे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. परत रोज अँड कॉलम. पहिल्या रो मध्ये त्रिकोण आहे, त्याला 3 पाय आहे. त्या 3 पायाला छोटे वर्तुळ आहे आणि एक काळा ठिपका डाव्या साईडला दाखवलेला आहे आणि त्रिकोण हा रेषांनी विभागला गेलेला आहे. त्याच्या शेजारची आकृती त्रिकोणातल्या रेषा गायब झाल्या आहे, तो काळा झाला आहे. काळ्या बाजूचा जो ठपका आहे डाव्या बाजूला तो उजव्या बाजूला येऊन
सरळ वर्तुळ झालंय, ठिपके नाहीये आणि 3 पायापैकी 2 पाय गेलेले आहे आणि 1 पाय राहिलेला आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण जो आहे, त्याला कोणतीही छटा नाही, म्हणजे रेषाही नाही किंवा तो काळाही नाही, तो प्लेन आहे आणि 2 पाय आहे. पहिल्या 2 आकृतीमध्ये 3 आणि 1 पाय होते, इथं 2 पाय आहे. आणि जो दुसऱ्या आकृतीतला लहानसं वर्तुळ उजव्या साईडला होतं, हे मध्यभागी आलेलं आहे त्रिकोणाच्या आणि काळं झालेलं आहे. तसंच निरीक्षण करा पहिल्या दुसऱ्या रो मध्ये वरचा त्रिकोण काळा आहे, मधला ठिपका साधा आहे आणि 2 पाय आहे. दुसऱ्या आकृतीला 3 पाय आहे. डाव्या बाजूचा लहान गोल हा काळा आहे आणि त्रिकोण रेषांनी विभागला गेलेला आहे. आणि तिसरा त्रिकोण हा रेषाही नाही किंवा काळाही नाही, सरळ आहे आणि ठिपका उजव्या बाजूला आलेला आहे आणि एकच पाय आहे. असाच पॅटर्न आपण बघूया. आता इथं वरचा त्रिकोण याला रेषाही नाही, काळाही नाही. ओके, म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा वरचा टॉप हा काळा असणार आहे, कारण मधल्या याच्यात रेषा आलेल्या आहे, म्हणजे राहिलेला पॅटर्न काळा. वरचा काळा त्रिकोण हे बरोबर आलेला आहे. आता ठिपका बघूया. पहिल्या आकृतीत ठपका काळा, पूर्ण काळा उजव्या साईडला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो नॉर्मल 0 दाखवलेला आहे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये तो वरच्या क्रमानुसार डाव्या साईडला दाखवायला पाहिजे त्रिकोणाचा. म्हणजे 2 गोष्टी आपल्या लक्षात आला. वरचा त्रिकोण काळा आहे आणि डाव्या बाजूला उजवा ठपका आहे. आता पायांचं बघूया. पहिल्या आकृतीत 1 पाय आहे, दुसऱ्या आकृतीत 2 पाय आहे, म्हणजे तिसऱ्या आकृतीला 3 पाय असणार. म्हणजे कोणते 3 घटक मिळतात आपल्याला? वरचा काळा त्रिकोण, डाव्या बाजूचा ठिपका आणि खाली 3 पाय. असा हा पर्याय आहे का? तर हो, पर्याय वरचा त्रिकोण काळा, खाली 3 पाय, डाव्या बाजूला ठिपका, म्हणून योग्य उत्तर पर्याय अ हे आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. अतिशय सुंदर प्रश्न आहे. कल्पक रीतीने दिलेला प्रश्न आहे. परत 3 रोज 3 कॉलम बघून घ्या. पहिला रो बघूया. वर्तुळ, रेषा आणि खाली पायासारखं हे अशा 2 आकृत्या आहेत. मधल्या आकृतीमध्ये पहिल्या रो मध्ये वर्तुळ, रेषा, बॉडी सारखा दिसणारा भाग आणि पाय. आणि तिसऱ्या आकृतीत पहिल्या आकृतीपैकी फक्त एक आकृती वर्तुळ, रेषा आणि पाय दाखवलेले आहे. तर दुसरे रो बघूया. यात 3 आकृत्या दिलेल्या आहे, ज्याला वर्तुळ आहे, रेषा आहे, बॉडी किंवा अंग आहे आणि 2 पाय आहे. दुसऱ्या याच्यामध्ये वर्तुळ, रेषा आणि पाय दाखवलेला आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीतल्या 3 आकृतीपैकी 2 आकृत्या दाखवल्या गेल्या. तर पहिल्या आणि दुसऱ्या रो मध्ये जर तुम्ही फरक बघितला तर एक फरक जाणवेल की पहिल्या 2 सेल यांच्यामधला जो फरक आहे तो तिसऱ्यात दाखवलाय. जर सगळ्यात वरची ओळ घेतली, रो घेतला, तर पहिले 2 वर्तुळ, रेषा आणि खाली असलेले पाय मधून मधली जर आकृती वजा केली तर एक पहिल्या आकृतीतील 2 पैकी एक तसाच राहतो. दुसऱ्या रो मध्येही तसंच आहे. पहिल्या सेल मधील 3 आकृतीपैकी मधली आकृती जाऊन पहिल्या आकृतीच्या 3 पैकी 2 तशाच राहतात. त्याचप्रमाणे इथं पहिल्या सेल मध्ये तिसऱ्या रो मध्ये 2 आकृत्या दिल्या आहे, वर्तुळ, एक रेषा आणि पाय. आणि नंतर वर्तुळ, रेषा, बॉडी आणि पाय दिलेले, अशा 2 दिलेले आहे. तर या 2 आणि 2, या 2 आणि 2 मधला डिफरन्स आहे 0. म्हणजे इथं येणारा चौकोन हा पूर्णपणे रिक्त असेल, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण
यामध्ये कॉमन फॅक्टर आयडेंटिफाय करून तो ओळखायचा असतो, बाकीचे सर्व कॅन्सल करायचे असतात. तर 3 कॉलम बघा, 3 रो बघा. आता पहिल्यांदा तिसरी ओळ बघूया. आता पहिल्या आकृतीमध्ये एक छोटा चौकोन आहे आणि डाव्या कोपऱ्यातून चौकोनाकडे एक रेषा आहे. दुसरी आकृती 3-2 जर बघितली तर एक छोटा चौकोन आहे आणि खालच्या डाव्या कोपऱ्यातून चौकोनाकडे एक रेषा आहे. छोट्या चौकोनात एक कर्णरेषा सुद्धा आहे. दोन्ही आकृत्यांमध्ये कॉमन किंवा समान काय आहे, तर यामध्ये फक्त छोटा चौकोन समान आहे. कोणत्याही रेषा समान नाही. पहिल्या आकृतीत वरून रेषा आहे, दुसऱ्या आकृतीत खालून रेषा आहे, म्हणून त्या रद्द होतात. छोट्या चौकोनातील कर्ण रेषा फक्त 2 नंबरच्या कॉलम मध्ये आहे, म्हणून ती कॅन्सल होते किंवा रद्द होते. आणि शेवटी राहतो तो कॉमन फॅक्टर म्हणजे छोटा चौकोन. आणि छोटा चौकोन उरतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ए. याला डिडक्टिव्ह रिझनिंग असेही म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघूया. एक आकृतीबंध दिला आहे. पहिली रो 4 चौकोन दिले आहे, चारही ब्लॅक आहे. दुसऱ्या सेलमध्ये 3 चौकोन ते ब्लॅक आहे. तिसरी मध्ये 2 चौकोन 2 ब्लॅक आहे. दुसऱ्या ओळीत येऊया. 2 फिकट चौकट आहे पहिल्या सेलमध्ये. दुसऱ्यामध्ये 2चे 4 झालेले आहे. तिसऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आता तिसरी रो बघूया, तिसरी ओळ बघूया. पहिल्या याच्यात 3 आहे चौकोन, दुसऱ्या याच्यात 2 आहे आणि तिसऱ्या याच्यात 4 आहे. म्हणजे प्रत्येक रांगेत 2, 3, 4 चौकोन अशी रचना किंवा तर्क यात वापरलं गेलेलं आहे. मग आता पहिल्या याच्यात 4, 3, 2 आहे. शेवटच्या याच्यात 3, 2, 4 आहे. मधली जी ओळ आहे त्यामध्ये 2 आणि 4 आहे. त्यामुळे आपलं उत्तर बी, आपलं उत्तर याचं येईल की 3 फिकट चौकोन म्हणजे सी. योग्य उत्तर सी हे आहे. म्हणजे 3 फिकट चौकोन सी हे बरोबर उत्तर आहे. आता पुढील प्रश्न बघूया. परत रोज आणि कॉलम. पहिल्या रोज मध्ये डाव्या साइडला एक ॲरो आहे. पहिल्या रांगेत मधल्या सेलमध्ये उभा ॲरो आहे आणि तिसऱ्या सेलमध्ये उजव्या साइडला झुकलेला ॲरो आहे. दुसरी रो जर घेतली तर पहिल्या सेलमध्ये डाव्या साइडला जाणारा ॲरो आहे, मध्ये एक आकृती आहे आणि तिसऱ्या सेलमध्ये उजव्या साइडला जाणारा एक ॲरो आहे. तिसऱ्यामध्ये एक खालच्या साइडला जाणारा ॲरो आहे. मधल्या सेलमध्ये खाली जाणारा ॲरो आहे. तर क्वेश्चन मार्क जो दिला आहे तिथं काय असेल? आता या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण जर केलं तर मध्यभागी जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये हे जे ॲरोज दाखवलेले त्या ॲरोच्या डिरेक्शन प्रमाणे मधल्या आकृतीत त्यांनी रेषा दाखवलेल्या आहे. एक वर्तुळ दाखवलेलं आहे. त्याच्या वरच्या आणि खालचे ॲरो ज्या दिशेने जातात त्या दिशेने एक सरळ मध्यबिंदूतून रेषा झालेली आहे. त्याचप्रमाणे आडवे 2 जे जातात डाव्या साइडला उजव्या साइडला मध्यबिंदूतून जाणारी रेषा दाखवलेली आहे. आणि तिसऱ्या साइडला आपल्याला डाव्या साइडचा ॲरो माहित आहे आणि तशीच रेषा दाखवलेली आहे. म्हणजे इथं येणारं उत्तर आहे उजव्या साइडकडे वरतीकडे उजव्या साइड कडे खाली जाणारा
ॲरो हे योग्य उत्तर आहे. म्हणून सी हे योग्य उत्तर आहे. सी जर आपण इथं जोडलं तर बरोबर मधली आकृती येते. आता पुढील प्रश्न बघूया. इथे रोज कॉलम बघून घ्यायचे. पहिलं रो किंवा पहिली ओळ बघूया. वर्तुळ, त्याला चारी बाजूंनी 4 रेषा. त्याच्या पुढची आकृती, एक रेषा कमी आहे परंतु त्यांचे अँगल बदललेले आहे. म्हणजे वरची रेषा तशीच राहिलेली आहे. मधले जे दोन रेषा आहे त्या 45 डिग्रीने फिरलेल्या आहे आणि खालची रेषा गायब झालेली आहे. परत तिसऱ्या याच्यामध्ये जे 45 डिग्रीने वाकलेले रेषाखंड आहे ते तिसऱ्या आकृतीत सरळ होऊन वर्तुळ आणि 2 रेषा असे झालेले. म्हणजे आपल्याला इथं 3 प्रकार मिळतात. वर्तुळ, वर्तुळाला 4 रेषा किंवा रेषाखंड, वर्तुळाला 3 रेषा किंवा 3 रेषाखंड, वर्तुळाला 2 रेषा किंवा 2 रेषाखंड. आता दुसरं बघूया. पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे आणि 90 डिग्रीच्या अँगलमध्ये 3 वेगवेगळे रेषा आहे. दुसऱ्या आकृतीत वर्तुळ आहे आणि 180 डिग्रीच्या अँगलमध्ये 2 रेषा आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे आणि 4 रेषा एकमेकांना 90 अंशामध्ये छेदतात. तर हाच तर्क इथं आपल्याला तिसऱ्या ओळीला लावायचा आहे. पहिल्या ओळीमध्ये वर्तुळ आहे आणि उजव्या साईडने स्लांटिंग रेषा आहे. दुसऱ्या याच्यात वर्तुळ आहे आणि काटकोनात छेदणाऱ्या 2 रेषा आहे. तर वरती जसं तर्क दिलेलं आहे तिसऱ्या आकृतीला एक वर्तुळ असणार आहे आणि 3 रेषा असणार आहे. पण त्या 3 रेषा वरील 2 ओळींमध्ये बघितल्याप्रमाणे त्या अँगल मध्ये असणार आहे. म्हणून इथं सी हे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. हा थोडासा सोपा प्रश्न आहे. 3 ओळी 3 स्तंभ किंवा 3 रोज 3 कॉलम. पहिली ओळ किंवा पहिली रो, एक चौकोन, त्यानंतर 2 चौकोन, परत 2 चौकोनाचा एक चौकोन झाला. दुसरी ओळ किंवा दुसरी रो, 2 चौकोन, 2चे 4 आणि 4चे 6, म्हणजे बेदुने 4 बेत्रिक 6. तिसऱ्यामध्ये आहे 3 चौकोन, 3 दुने 6. तर मग तिसऱ्या याच्यात 3 ने वाढायला पाहिजे. तर मग 3 ने जर वाढला तर 6 आणि 3 9 होता. म्हणजे सी 9 हे बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न गेल्या 10 वर्षात 3दा रिपीट झालेला आहे. हा प्रश्न अगोदरच आपण बघितलेला आहे. 2x2 चा मॅट्रिक्स आहे. पहिल्या सेलमध्ये त्रिकोण खालच्या बाजूला आहे, वरती पोकळ वर्तुळ आहे. दुसऱ्या सेलमध्ये त्रिकोण वरती जातो, वरच्या साईडला, डाव्या साईडला. एक वर्तुळाचे 2 वर्तुळ होतात आणि एका त्रिकोणाचा एक त्रिकोण होऊन तो वर्तुळाच्या शेजारी येऊन बसतो. मग तसंच तर्क जर खालच्या दुसऱ्या ओळीला लावला तर एक वर्तुळ आहे आणि एक चौकोन आहे. तर एक वर्तुळाचे 2 वर्तुळ होतील शेजारी शेजारी, जसं पहिल्या याच्यात झालेलं आहे तसं. एक चौकोन वरच्या साईडला जाईल, डाव्या साईडला, आणि एक उजव्या साईडला येईल. आपण जर उत्तर बघितलं तर यामध्ये डी या ऑप्शन मध्ये चौकोन एक वरच्या साईडला आहे, एक खालच्या साईडला आहे आणि वर्तुळ शेजारी शेजारी जुळून आहे. म्हणून डी हे योग्य उत्तर आहे. हा प्रश्नही गेल्या 3 वर्षात 2दा रिपीट झालेला आहे किंवा परत परत आलेला आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. निरीक्षण करा. 3 ओळी 3 स्तंभ किंवा 3 रोज 3 कॉलम. पहिल्यांदा वरचे त्रिकोण बघून घ्या. एकात रेषा आहेत, एक काळा आहे, एक
एकात काहीच भरलेलं नाही, त्रिकोण आहे. पहिल्या ओळीत पहिल्या रो मध्ये डाव्या साईडला पूर्ण काळं वर्तुळ आहे छोटस. दुसऱ्या साईडला ब्लॅक त्रिकोणाच्या उजव्या साईडला नुसतं वर्तुळ आहे, भरलेलं नाही. आणि तिसऱ्या याच्यामध्ये वर्तुळ मध्यभागी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पायांची संख्या बघितली, पहिल्या आकृतीला 3 पाय, मधल्या आकृतीला 1 पाय आणि तिसऱ्या आकृतीला 2 पाय. तर दुसरी ओळ बघूया. दुसऱ्या ओळीमध्ये तुम्ही बघितला, आधी त्रिकोण बघून घ्या. एक काळा त्रिकोण आहे, दुसरा जो मधला आहे तो रेषेचा आहे, तिसरा त्रिकोण हा न भरलेला त्रिकोण आहे. इथंही मधल्या याच्यात उजव्या साईडला काळा लहानसं वर्तुळ आहे आणि इकडं तिसऱ्या आकृतीमध्ये एक छोटस वर्तुळ उजव्या साईडला आहे. आता तिसऱ्या ओळीकडे येऊया. इथं त्रिकोण 2 टाईप दिलेले आहे. एक न भरलेला त्रिकोण आणि एक रेषा असलेला त्रिकोण. म्हणून क्वेश्चन मार्कच्या जागी येणारा जो त्रिकोण असेल तो काळा त्रिकोण असेल. म्हणजे काळा त्रिकोण हे निश्चित झालं. आता आपण वर्तुळ बघूया. डाव्या साईडला काळं वर्तुळ आहे, मधल्या साईडला वर्तुळ आहे. म्हणजे आपल्याला डाव्या साईडला एक काळं वर्तुळ पाहिजे. आता पाय बघूया. पहिल्या आकृतीत 1 पाय, दुसऱ्या आकृतीत 2 पाय, तिसऱ्या आकृतीत मग 3 पाय पाहिजे. म्हणजे आपल्याला 3 घटक असे पाहिजे. डाव्या साईडला उजवा छोटंसं वर्तुळ, ब्लॅक ट्रँगल किंवा काळा ट्रँगल आणि 3 पाय. तुम्ही जर पर्याय बघितलं तर यातला ए पर्याय हा योग्य पर्याय आहे, म्हणून योग्य उत्तर ए आहे. वर्ग ड च्या परीक्षेत आलेला हा अतिशय सोपा प्रश्न आहे. एवढे सोपे प्रश्न सहसा येत नाही. 2x2 मॅट्रिक्स दाखवलेला आहे. पहिल्या ओळीत एक स्टार आहे, त्याचे 3 स्टार झालेले दुसऱ्या ओळीमध्ये. तर दुसऱ्या ओळीमध्ये 2 आहे, तर त्याच्या तिप्पट किती होतील? 6. मग 6 स्टार असलेले ऑप्शन कोणते आहे? तर ऑप्शन बी मध्ये 6 स्टार आहे, म्हणून योग्य उत्तर बी आहे. आता पुढील प्रश्न बघूया. परत रोज आणि कॉलम, ओळ आणि स्तंभ. पहिल्या ओळीत 3 आकृत्या आहेत, दुसऱ्या सेलमध्ये 2 आहेत, तिसरीमध्ये 1 आहे. म्हणजे कमी कमी होत गेले. पहिले 3 होत्या, दुसरीत 2 झाल्या, तिसरीत 1 आहे. दुसरी ओळ बघूया. 4 स्टार आहे, दुसऱ्यामध्ये 3 स्टार आहे, तिसऱ्यामध्ये 2 स्टार आहे. म्हणजे 4तून 1 गेला 3, 3तून 1 गेला 2. म्हणजे 1 ने कमी होत जाते. तर तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्याचं कॉम्बिनेशन दिलंय. 3 ट्रँगल दिलेले आणि 3 स्टार दिलेले पहिल्या याच्यामध्ये. मग 1 ने ते कमी होतील. 3 ट्रँगलच्या ऐवजी 2 ट्रँगल होतील, 3 स्टारच्या ऐवजी 2 स्टार होतील. ही दुसरी सेल झाली. मग तिसऱ्या सेलमध्ये परत 1 ने कमी होईल. मग काय होईल? 1 ट्रँगल राहील आणि 1 स्टार राहील. मग 1 ट्रँगल 1 स्टार असलेला ऑप्शन आहे का? हो, ऑप्शन आहे डी. म्हणून ऑप्शन डी हा बरोबर ऑप्शन आहे. पुढील प्रश्न बघूया. परत ओळ, स्तंभ, रोज, कॉलम. पहिल्या रो मध्ये बघा, 2 एरो उजव्या साईडला, 1 एरो डाव्या साईडला आणि त्यांना छेदणारा एक काळा एरो मधून जातोय. पहिल्या ओळीमध्ये पहिला सेल. दुसऱ्या सेल मध्ये 3 एरो एकाच दिशेला डाव्या दिशेने आहे आणि वरती जाणारा जो मधला एरो आहे तो खालच्या दिशेला जातो. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र वरचे दोन्ही एरो दोन्ही साईडला दाखवलेले बाण, खालचा एरो तसाच ठेवला आहे आणि मधला एरो पहिल्या सेल मधल्या एरो प्रमाणे वरती दाखवलेला आहे. तर दुसरी ओळ तपासूया. त्यामध्ये एक आकृती दिली आहे, आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीचा मधला भाग बघा, मध्ये एक चौकोन आहे आणि चौकोनामधून एक रेषा जाते. दुसरी आकृती बघा, चौकोनातली तीच रेषा पुढच्या दुसऱ्या आकृतीमध्ये
90 डिग्री मधून फिरते आणि त्यामुळे चौकोनाला दोन्ही साइडने तुम्हाला दुसऱ्या सेलमध्ये रेषा दिसतात. तिसऱ्या कृतीमध्ये या चौकोनाला 4 रेषा आणि जे 2 फ्लॅग आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये आणि पहिल्या आकृतीमध्ये त्या 2 फ्लॅगचे 4 फ्लॅग झालेले आहेत. आता हाच तर्क इथं वापरायचा असेल तर इथं 3 वर्तुळ दिलेले आहे. एक एक वर्तुळ ज्यातला अर्धा भाग शेडेड आहे, एक पूर्ण शेडेड वर्तुळ आणि एक तिसरं वर्तुळ ज्याचा दुसरा अर्धा भाग शेडेड आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांनी याला 180 अंशामधून फिरवलेलं आहे. पहिल्या वर्तुळाचा अर्धा भाग रेषांकित आहे. मधलं वर्तुळ ला कोणतीही शेड नाही किंवा रेषा नाही, साधं वर्तुळ आहे आणि तिसऱ्या याच्यात पहिल्या वर्तुळाला शेड आहे. आता तुम्ही जर दुसऱ्या ओळीचा तर्क वापरला तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या आकृतीच्या दुप्पट होता. म्हणजे आता इकडं जर मधल्या वर्तुळाला 2 शेजारी शेजारी अर्ध भरलेली वर्तुळ आहे तर दोनाचे 4 होतील. म्हणजे तिथं उत्तर बी, मधलं वर्तुळ तसंच आणि 4 अर्धकाळ भरलेले वर्तुळ म्हणून योग्य पर्याय बी ठरतो. हा प्रश्न ट्रिकी आहे थोडा. परत ओळी आणि स्तंभ बघूया. पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये आणि तिसऱ्या ओळीमध्ये होणारे फरक लक्षात घ्या. पहिल्या ओळीमध्ये तिसरा जो सेल आहे तो पहिल्या 2 आकृतीमधील जो सामान्य भाग आहे म्हणजे लहान वर्तुळ आणि त्याला जोडणारी रेषा वर्तुळातली एवढाच आहे. म्हणजे या 2 आकृतीमधले वर्तुळ आणि त्यामधील लहान काळं वर्तुळ आणि त्यांनी जोडलेली रेषा एवढंच इथं राहिलेलं आहे. बाकी पहिल्या 2 आकृतीमधले बाकीचे भाग इथून गायब झालेले. तोच तर्क दुसऱ्या ओळीत वापरला आहे. इथं 3 रेषा आहे आणि त्या रेषांना एक लाईन दाखवलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पूर्ण वर्तुळ दाखवलेलं आहे आणि त्याच्यामधून जाणारे 2 अर्धवर्तुळ आणि एक लहानसं वर्तुळ दाखवलं आहे. या दोघांनाही वजा करून फक्त पहिल्या आकृतीमधला लहान वर्तुळ आणि त्याला जोडणारी रेषा हे तिसरं कॉमन घटक दोघांमधला दाखवलेला आहे. तसाच कॉमन घटक आपल्याला तिसऱ्यामध्ये काढायचा आहे. आता तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला वर्तुळ, लहानसं काळं वर्तुळ आणि त्याला जोडणारी रेषा दिलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये वर्तुळ आणि त्याला जोडणारी काळी रेषा आणि वर्तुळ आणि त्याला जोडणारी रेषा दिलेली आहे. इथं जर दोघांचा डिफरन्स घेतला तर फक्त वर्तुळच राहतं. म्हणून याचं योग्य उत्तर ए, काळं वर्तुळ छोटं हे आहे. आता हा प्रश्न बघूया. यामध्ये निरीक्षण फार महत्वाचं आहे. परत 3 ओळी 3 स्तंभ. आता डायरेक्टली तिसऱ्या स्तंभाकडे जाऊया. वरती चौकोन आहे, त्याला 4 भागात विभागलेलं आहे. मध्ये वर्तुळ आहे, त्याला दुसऱ्या भागात 2 भागात विभागलेलं आहे. चौकोनानंतर वर्तुळ. पण पहिली रो जर बघितली तर वर्तुळानंतर त्रिकोण येतो. मग चौकोनानंतर वर्तुळ, वर्तुळानंतर त्रिकोण. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी त्रिकोण येणार हे निश्चित आहे. आता बाह्य आकार बघूया. बाह्य आकार त्रिकोण आपण बघितला. या त्रिकोणाच्या आतमध्ये काय असेल? तिसऱ्या ओळीत आतील आकाराचा क्रम वर्तुळ त्रिकोण आहे. वर्तुळ त्रिकोणानंतर चौकोन येतो म्हणून त्रिकोणाच्या आतमध्ये चौकोन येईल. म्हणजे तिसऱ्या आतील आकार चौकोन,
चौकोनात त्रिकोण आणि त्रिकोणामध्ये चौकोन म्हणजे उत्तर ब हे योग्य उत्तर इथं येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. परत ओळी आणि स्तंभ. पहिली ओळ घ्या. पहिली ओळ, पहिल्या ओळीतले पहिली सेल 1 1, उजवी अर्धी सावली आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये वरची अर्धी सावली आहे आणि तिसऱ्या सेलमध्ये पहिल्या रो मध्ये सावली नाही. दुसरी ओळ मध्ये पहिल्या सेलमध्ये सावली नाही, उजवीकडे अर्धी सावली आहे आणि तिसऱ्या वेळेला वरची अर्धी सावली आहे. आता तिसऱ्या याच्यामध्ये वरच्या साईडला अर्धी सावली आहे, मधला वर्तुळ जे आहे त्यामध्ये सावली नाही, म्हणून क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी उजवी अर्धी सावली या क्रमानुसार असली पाहिजे. म्हणजे पहिला पाठ तर इथं पूर्ण झाला की येणाऱ्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला अर्धी सावली पाहिजे. आता दुसरा यातला भाग किंवा घटक किंवा एलिमेंट्स म्हणजे त्रिकोण. यात काळा त्रिकोण, प्रत्येक ओळीत काळा त्रिकोण घड्याळाच्या दिशेने फिरतो. तिसऱ्या ओळीत उजवीकडे म्हणजे 3 2 कडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे आणि अशा रीतीने काळ्या त्रिकोणाचा कोन पूर्ण होतो. पांढरा त्रिकोण प्रत्येक आकृतीत विरुद्ध बाजूस राहतो. त्यामुळे इथं सुद्धा जिथं आपल्याला उजवी अर्धी सावली आहे त्याच्या काळ्या त्रिकोणाच्या विरुद्ध दिशेला पांढरा त्रिकोण असेल. म्हणून इथं सी, जिथं उजव्या बाजूला अर्धी सावली आहे, वरती काळा त्रिकोण आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला रिक्त त्रिकोण आहे, सी हे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा नेहमी येणारा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे आपण रोज आणि कॉलम दोन्ही बघूया, पण पहिल्यांदा कॉलम बघूया. पहिल्या कॉलम मधली पहिली सेल चौकोनाच्या मधून रेष गेलेली आहे, वरती एक लहान रेष आहे, खाली एक पोकळ वर्तुळ आहे. त्याच ओळीत दुसरी सेल मध्ये जी रेषा आहे ती 90 डिग्रीतून गेलेली आहे, लहान रेषा खाली आली आहे आणि वर्तुळ वरती गेलेलं आहे. आणि त्याच ओळीत तिसऱ्या याला गेली तर परत 90 डिग्री मध्ये ती रेषा फिरून लहान वर्तुळ वरती गेलेलं आहे आणि रेषा खाली आलेली आहे. म्हणजे रेषा आणि वर्तुळ आणि मूळ रेषा 90 डिग्री आणि खाली वर असा क्रम तर्क वापरताय. तोच तर्क आपण जर तिसऱ्या ओळीला वापरला, तिसऱ्या ओळीमध्ये उजव्या साईडची पहिली सेल, त्यामध्ये मधली रेषा, त्याच्यावरती लहान रेषा आहे आणि खाली 3 वर्तुळ आहे. तेच पुढच्या सेल मध्ये जाताना मेन रेषा 90 डिग्री मध्ये बदललेली आहे, खाली असलेले वर्तुळ 3 वर्तुळ वरती आलेली आहे आणि वरती असलेली रेषा खाली आलेली आहे. मग आता क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल, तर इथं परत मेन रेषा आहे ती 90 डिग्री मध्ये वळणार, म्हणजे ती आडवी होणार आणि खालची रेषा जी आहे ती वरती जाणार आणि वरचे जे 3 लहान गोल किंवा वर्तुळ आहे ते खाली येणार. मग असा ऑप्शन कोणता आहे? डी. म्हणून योग्य उत्तर डी हे आहे. हा प्रश्न रोटेशनवर आधारित आहे आणि अतिशय सोपा प्रश्न. आता पहिल्यांदा
आपण 3 ओळी बघूया किंवा रोज बघूया. इथं प्रत्येक वेळी जो कोपरा दाखवला आहे चौकोनाचा तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये तो टॉप लेफ्टला आहे कोपरा. दुसऱ्या आकृतीत तो टॉप राईटला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तो बॉटम लेफ्टला आहे, बॉटम राईटला आहे. आता दुसरी ओळ घेऊया. दुसऱ्या ओळीमध्ये कोपरा टॉप राईटला आहे, त्यानंतर तो बॉटम राईटला जातो आणि नंतर तो बॉटम लेफ्टला जातो. मग त्याचप्रमाणे तिसऱ्या ओळीतही हाच तर्क वापरता येईल. पहिला कोपरा बॉटम लेफ्टला आहे, म्हणून पुढचा कोपरा टॉप लेफ्टला असेल. टॉप लेफ्टला इथं कोणता पर्याय दिलाय? टॉप लेफ्टला इथं पर्याय दिलाय डी, म्हणून योग्य उत्तर आहे डी. प्रश्न अतिशय अवघड प्रकारामधील प्रश्न आहे. यामध्ये तिसरी आकृती ही पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीतील समान घटक वगळायचे असतात आणि उरलेल्या घटकाचे संयोजन करायचे असतात. यालाच रेस्ट ऑफ रिमाइंडर पॅटर्न म्हणतात. आता पहिली रो बघूया. पहिल्या रो मध्ये काय आहे? वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये 3 ठिपके आहे. बरोबर आहे. पहिल्या रो मध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये फक्त त्रिकोण आणि 2 ठिपके म्हणजे वर्तुळ उडवलं गेलं. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र वर्तुळ आहे, त्रिकोण, वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण एक होऊन आकृती तयार झालेली आहे. म्हणजेच बाह्य वर्तुळ म्हणजे तिसरी आकृती म्हणजे वर्तुळातील स्टार. 2 त्रिकोणांचा मिळून स्टार होतो, म्हणजे वर्तुळामध्ये स्टार असे उरलेल्या 2 घटकांचे संयोजन होऊन तिसरी आकृती येते. तर दुसरी रांग बघूया. यात एक वर्तुळ आहे, 4 बाहेरील ठिपके आहे. आकृती 2 मध्ये 2 वर्तुळे आहे आणि 2 ठिपके आहे. याच्यामधील समान घटक काय आहे? एक वर्तुळ 2 ठिपके. मग हे समान घटक काढल्यावर उरतं ते काय? एक वर्तुळ आणि 3 ठिपके. त्याप्रमाणे तिसरी आकृती एक वर्तुळ आणि 3 ठिपके आहे. हाच तर्क आपल्याला तिसऱ्या ओळीला लावायचा आहे. आता तिसऱ्या रांगेमध्ये 2 वर्तुळ, एक त्रिकोण आणि 2 ठिपके आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 वर्तुळ, उलटा त्रिकोण आणि एक ठिपका आहे. आता यामधले कॉमन घटक जर आपण बघितले तर वर्तुळ आणि एक ठिपका जाऊन 2 त्रिकोण एकमेकाला होऊन दोन्ही त्रिकोण बनणाऱ्या स्ट्रक्चरला दोन्ही बाजूला 2 काळे ठिपके येतील. अशी स्ट्रक्चर कोणती आहे? तर यामध्ये ए ही आकृती हे योग्य उत्तर आहे. हा एक रोटेशनवर आणि एलिमेंट्सवर आधारित प्रश्न आहे. यात तुम्हाला अर्धवट षटकोन दिला आहे आणि एक काळं वर्तुळ दिलेलं आहे. आता तुम्ही जर षटकोन बघितला तर पहिल्या ए मधला षटकोन आणि बी मधला षटकोन यामध्ये तुम्ही फरक बघितला तर षटकोन अँटी क्लॉक वाईज फिरतो आहे. तेच जर तुम्ही वर्तुळ बघितलं तर पहिल्या ए मधलं वर्तुळ आणि बी मधलं वर्तुळ यामध्ये जागेचा फरक बघितला तर वर्तुळ हे क्लॉकवाईज दिशेनं फिरत आहे, म्हणजे वर्तुळ क्लॉकवाईज जात आहे. तर ए बी सी डी ई मध्ये हे वर्तुळ क्लॉकवाईज आहे. जर षटकोनाच्या बाजू धरल्या तर ए मधील बाजू बी मध्ये अँटी क्लॉकवाईज होऊन कमी होते, सी मध्ये ती परत कमी होते, डी मध्ये कमी होते, ई मध्ये कमी होते.
म्हणून या पुढची ई नंतर येणारी आकृती जी असेल ती जे वर्तुळ आहे ते मध्यभागी येईल. म्हणजे षटकोनाच्या उभ्या डाव्या साईडच्या उभ्या ठिकाणी आडव्या ठिकाणी येईल आणि षटकोनाच्या समोरची बाजू रिकामी राहील. यामध्ये उत्तर 4 हे पर्यायाने बरोबर उत्तर आहे. हाही थोडा अवघड प्रकारचा प्रश्न आहे. अवघड यासाठी की यासाठी तुम्हाला रोटेशन आणि रूपांतर हे दोन्ही माहित पाहिजे. आता पहिला टप्पा बघूया. ए आणि बी आकृती मधला फरक बघूया. ए ही घरासारखी पंचकोनी आकृती आहे आणि बी ही ए ची 90 डिग्री फिरवलेली आकृती नाही. इथे परीक्षकाने आकृतीचे रूपांतर केले म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन केलेले आहे. म्हणजे ए मधील सरळ टोकदार भाग काढून त्याऐवजी कर्व भाग वक्र भाग बी मध्ये दिला आहे. म्हणजे इथं सरळ रेषेचे वक्र रेषेत रूपांतर केलेले आहे. म्हणजे दोन आहेत. या ए मधील आकृती बी मध्ये 90 डिग्री फिरते, पण ए मधला पंचकोन त्यातली जी सरळ रेषा आहे ती वक्र रेषा होते आणि त्यामुळे आकृती बी दिसते. आता टप्पा 2. आता तोच नियम जर सी वर लागू केला तर सी मध्ये वरच्या बाजूला आत वाकलेली जी वक्र रेषा आहे ती ए बी प्रमाणे सी मध्ये ती सरळ होईल, सरळ चौकट होईल. आणि म्हणजेच जी डी मध्ये तुम्हाला ती सरळ झालेली वक्राच्या ऐवजी सरळ झालेली रेषा दिसते. पण यामध्ये आतली वक्र खाच कायम ठेवलेली आहे. मग हाच क्रम जर ई ला पुढे आपण लागू केला तर योग्य उत्तर सी असेल, कारण बाह्य भाग वक्र झालेला असेल आणि आतली वक्र खाच कायम असेल. म्हणून ए आणि बी या नियमाप्रमाणे इथं योग्य उत्तर सी 3 किंवा 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढील प्रश्न बघूया. यामध्ये पहिल्या रो मध्ये पहिल्या ए मध्ये एक प्लस चिन्ह 2 अंतर पाऊल पुढे, म्हणजे प्रत्येक पाऊल चौरस अंतरीय क्षेत्राच्या अर्ध्या बाजूच्या समान आहे आणि एक अंतर उलटे अँटी क्लॉकवाईज पर्यायी पद्धतीने हलते. बरोबरचे चिन्ह 1 अंतर आणि 2 अंतर उलटे पर्यायी पद्धतीने हलते. म्हणजे बघा, प्लस हे चिन्ह ए मध्ये ज्या जागी आहे ते बी मध्ये खालच्या साईडला आलेले आहे मध्यभागी. ए मधले बरोबरचे चिन्ह बी मध्ये उजव्या साईडला मध्यभागी आलेले आहे. सी मध्ये बरोबरचे चिन्ह मध्यभागी गेलेले आहे चौकोनाच्या आणि प्लसचे चिन्ह जे आहे ते उजव्या राईट कॉर्नरला आलेले आहे. डी मध्ये हाच प्लस उजव्या साईडला वरती गेलेला आहे आणि बरोबरचे चिन्ह लेफ्ट हँड साईडला आलेले आहे. तर पाचव्या याच्यामध्ये त्यांनी प्लस चिन्ह मध्यभागी दाखवलेलं आहे आणि बरोबरचं चिन्ह खाली दाखवलेलं आहे. तर या नियमाप्रमाणे प्लस चिन्ह 2 अंतर पाऊल पुढे पाहिजे. 2 अंतर पाऊल पुढे पाहिजे. हा प्लस 2 अंतर पाऊल पुढे जर ठरवला अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने, म्हणजे उजव्या डाव्या दिशेने 2 स्पेस तो हलवला प्लस चिन्ह, तर तो
बरोबर उजव्या साईडच्या मध्यभागी येईल आणि त्याचप्रमाणे डावे चिन्ह म्हणजे बरोबरचे चिन्ह एक अंतर पद्धतीने हलते, म्हणून प्लस चिन्ह उजव्या साईडच्या मध्यभागी आणि बरोबरचे चिन्ह खालच्या साईडच्या मध्यभागी असा हा पर्याय एक आहे, म्हणून प्लस चिन्ह उजव्या साईडच्या मध्यभागी आणि बरोबरचे चिन्ह खालच्या बाजूच्या मध्यभागी 1 हे योग्य उत्तर आहे. आता पुढील प्रश्न बघूया. प्रॉब्लेम फिगर दिलेली आहे. ए बी सी डी ई दिली आहे आणि त्याला पर्याय 1 2 3 4 5 दिले. पहिली आकृती बघा. मॅच स्टिक वरती ब्लॅक वर्तुळ आहे, वरच्या दिशेने आहे. दुसऱ्या दिशेने एक खिळा आहे, तो उलटा आहे. तिसरा बाण आहे, तो वरच्या दिशेने आहे. चौथी आकृती जी आहे किंवा एलिमेंट जो आहे तो इन्व्हर्टेड आहे. आता दुसरी आकृती बघूया. यामध्ये खिळा सरळ दाखवला आहे. वर्तुळ असलेली मॅच स्टिक ही इन्व्हर्टेड उलट्या दिशेने दाखवली आहे. पहिल्या आकृतीत दाखवलेला ॲरो इथं खाली दाखवलेला आहे. पहिल्या आकृतीत उलटी दाखवलेली चौथी आकृती वाय शेप यामध्ये उभी दाखवलेली आहे. आता तिसऱ्यामध्ये सिक्वेन्स परत चेंज झालेला आहे. यामध्ये खिळा परत रिव्हर्स झालेला आहे. ॲरो परत उभा सरळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये असलेली मॅच स्टिक परत सरळ झालेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये सरळ असलेला वाय शेप इथं इन्व्हर्टेड झालेला आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यात सर्व घटक उभ्यारित्या उलटे होतात. तसेच जर घटकांची डावीकडून उजवीकडे स्थिती 1 ते 4 क्रमांकानुसार मोजली गेली तर पहिल्या टप्प्यात घटक 1 आणि 2 जागा बदलतात. दुसऱ्या टप्प्यात घटक 2 आणि घटक 3 जागा बदलतात आणि तिसऱ्या टप्प्यात घटक 3 आणि 4 जागा बदलतात. म्हणजे 3 टप्पे पुन्हा पुन्हा केले जातात, ज्यामुळे ही मालिका सुरू जाते. आता हीच मालिका जर पुढे चालू ठेवली तर आपल्याला ई नंतर येणाऱ्यामध्ये ॲरो वरती असेल, टी शेप हा सुद्धा सरळ असेल, वाय सुद्धा सरळ असेल आणि मॅच स्टिक ही उलट्या दिशेने असेल, म्हणून 5 हे योग्य उत्तर ठरते. आता हा प्रश्न बघूया. हा सोपा आहे तसा. यामध्ये शेडेड एरिया प्रत्येक आकृतीनुसार 2 जागेने किंवा 3 जागेने फिरतो. पहिली आकृती बघूया. ए मध्ये शेडेड एरिया दिलेला आहे. तो जर 2 स्पेस पुढे गेला तर बी मध्ये तो त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे ए च्या ठिकाणाहून 2 ने तो हलवला 2 जागांनी तर त्या ठिकाणी तुम्हाला बी मध्ये शेडेड एरिया दिसेल. बी नंतर सी मध्ये मात्र तो 3 स्पेस पुढे जातो. 1 2 3 गेला म्हणजे सी ला तो शेडेड एरिया मिळतो, तिथं 3 ची झाली. म्हणजे ए पासून बी मध्ये 2 स्पेसने वाढला. बी आणि पी मध्ये तो 3 स्पेसने वाढला. आता सी आणि डी मध्ये तो 2 स्पेसने वाढला आहे आणि डी आणि ई मध्ये तो 3 स्पेसने वाढलेला आहे. मग 3 स्पेस नंतर परत तो 2 स्पेसने वाढेल. 2 स्पेसने वाढल्यानंतर त्याची जी जागा आहे 2 स्पेसने वाढल्यानंतरची जागा ती योग्य पर्यायानुसार 1 2 3 4 हा योग्य उत्तर आहे, कारण 2 स्पेस हल्ल्यानंतर तो 4 च्या ठिकाणी येईल, म्हणून 4 हे याचं योग्य उत्तर आहे.
तलाठी भरती, पोलीस भरती, वर्ग ब, वर्ग क परीक्षा, टीईटी परीक्षा, स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरळ सेवा भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षेसाठी विद्याभारती पुणे यांनी सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब हे यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. हे पूर्णपणे मोफत चॅनेल आहे. कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मागील महिन्यात आपण मराठी विषयाचा पूर्ण अभ्यास केला. त्यानंतर गेल्या 3 आठवड्यापासून आपण बुद्धिमत्ता चाचणीचे विविध विषय हाताळीत आहोत. बुद्धिमत्ता चाचणीच्या बऱ्याचशा भागांना आपण गेल्या 2 आठवड्यांमध्ये न्याय दिलेला आहे. परंतु पुढच्या 10 भागांमध्ये अक्षरमालिका, विषम शब्द, वर्गीकरण, कोडिंग, डिकोडिंग, दिशा व अंतर, क्रम व रँकिंग, बसण्याची मांडणी, विधान व निष्कर्ष, व्हेन डायग्रॅम, सिलॉजिझम यावर आपण उर्वरित 18 भाग घेणार आहोत. तरी विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया हे व्हिडिओ बघा, नीट ऐका व कन्सेप्ट समजून घ्या, ज्याद्वारे आपल्याला या परीक्षा देणे सोपे जाईल.